नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मात कोणतीही पूजा अर्चा किंवा धार्मिक विधी हळदीशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. हळद ही अत्यंत पवित्र, समृद्धीचे प्रतीक आणि आरोग्यदायी मानली जाते. पण ज्या हळदीला आपण प्रत्येक देवाच्या पूजेत आवर्जून वापरतो तीच हळद भगवान महादेवांच्या शिवलिंगावर वाहण्यास सक्त मनाई का आहे? शास्त्रानुसार शिवलिंगावर हळद वाहने हे वर्ज्य मानले गेले आहे. यामागे केवळ धार्मिक नियम आहेत की त्यामागे काही गहन शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारण दडलेले आहे? चला आजच्या या व्हिडिओमध्ये यामागील संपूर्ण सत्य अगदी सोप्या आणि स्पष्ट शब्दात समजून घेऊया. शास्त्रानुसार हळद ही स्त्री तत्वाचे प्रतीक मानले जाते. हळदीचे संबंध सौंदर्य, सौभाग्य, अलंकाराशी आहे, तर दुसरीकडे भगवान शिव हे वैरागी, महायोगी आणि निव्वळ पुरुष तत्वाचे प्रतीक आहेत. शिवलिंग हे महादेवाच्या निरामय स्वरूपाचे प्रतिनिधित्व करते, जिथे भौतिक शृंगाराला स्थान नसते. शिवलिंगाचा जो गोल वरचा भाग आहे तो शिव आहे आणि ज्या आधारावर ते स्थापित असते ज्याला जलाधारी म्हणतात तो भाग माता पार्वती म्हणजे शक्ती रूपाचे प्रतीक आहे. हळद ही माता पार्वतीला अर्पण केली जाते, परंतु तिथे शिवलिंगाच्या वरच्या भागावर वाहने अनुचित मानले गेले आहे. शिवलिंगावर हळद लावण्याऐवजी पांढऱ्या चंदनाचा किंवा भस्माचा त्रिपुंड लावला जातो. हळद ही भौतिक आकर्षण आणि संसार दर्शवते, तर भस्म हे वैराग्य, शांतता आणि अंतिम सत्य दर्शवते. महादेवाने जगाला हे शिकवले आहे की बाह्य शृंगारापेक्षा आत्मिक शांतता आणि वैराग्य श्रेष्ठ आहे. आता वळूया या मागच्या वैज्ञानिक आणि ऊर्जिक कारणाकडे. आयुर्वेद आणि विज्ञान या दोन्हीनुसार हळदीचा स्वभाव उष्ण असतो, तर दुसरीकडे महादेवाचे स्वरूप अत्यंत शीतल ठेवणे आवश्यक असते. महादेवाने विष प्राशन केल्यामुळे त्यांच्या शरीरात प्रचंड दाह निर्माण झाला होता. म्हणूनच शिवलिंगावर थंड वस्तू जसे की जल, दूध, दही, पांढरे चंदन, बेलपत्र आणि भस्म वाहिले जाते. उष्ण गुणधर्म असलेली हळद वाहिल्याने ही शीतलता भंग पावते. प्राचीन स्थापत्य शास्त्रानुसार बहुतांश पारंपरिक शिवलिंगे ही एका विशिष्ट प्रकारच्या स्फटिका, नर्मदा, शिळा किंवा पाषाणापासून बनलेली असते. हळदीमध्ये असलेल्या विशिष्ट रासायनिक घटकांचा आणि उष्णतेचा या पाषाणावर विपरीत परिणाम होऊ शकतो. या उलट दूध, जल किंवा चंदनाचा लेप या शिडेची अखंडता आणि स्वरूप टिकून ठेवण्यास मदत करते. अनेक लोकांच्या मनात प्रश्न येतो की श्रावण महिन्यात किंवा मंगळागौरीच्या पूजेत हळद वापरली जाते, मग महादेवाला ती वर्ज्य का? तर याचे स्पष्ट उत्तर असे आहे की श्रावणात किंवा इतर पूजेत हळद ही माता पार्वती आणि खालील जलाधारीला अर्पण केली जाते, थेट शिवलिंगाच्या वरच्या भागावर नाही. त्यामुळे शिवपूजेत हळद वापरायची असल्यास ती केवळ जलाधारीवरच व्हावी. महादेवाला थेट प्रसन्न करायचे असल्यास सर्वात सोपे पर्याय म्हणजे शुद्ध जल आणि बेलपत्र, थंड दूध आणि गंगाजल, पांढरे चंदन आणि भस्म. मंडळी, हिंदू संस्कृतीतील प्रत्येक नियमामागे श्रद्धा आणि विज्ञान या दोन्हींचा सुंदर संगम असतो. शिवलिंगावर हळद न वाहण्यामागे हा सखोल विचार दडलेला आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.